का शेतकरी मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। आपण तुम्ही बघू शकता मिरचीचा आज प्लॉटमध्ये आलो। मिरचीची क्वालिटी एकदम जोरदार झालेली आहे। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं प्लॉट आहे 10 गुंठ्याचा प्लॉट आहे, शेतकऱ्यांनी लावलेला आहे। नेमकी त्याचा प्लॉट सुरू झाल्यावर काही तोडा निघलेला आहे। तर या व्हिडिओमध्ये शेतकऱ्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊ। सध्याला मिरचीचं पीक जे कसं आहे, पावसामुळे काय हाल झाले व कसा भाव चालली, शेतकऱ्याला 10 गुंठ्यामध्ये किती प्रॉफिट होतं, या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती भेटणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तर जाणून घेऊ शेतकऱ्याकडून थोडक्यामध्ये थोडी माहिती। आपल्यासोबत तुम्ही बघू शकता शेतकरी आहे, तर यांची आपण थोडक्यामध्ये मिरचीविषयी माहिती जाणून घेऊ। सध्याला मिरचीला काय परिस्थिती आहे, तर भाऊ सगळ्यात पहिलं तुमचं नाव वगैरे सांगा। मारुती कारभारी पुंगळी, राणा डोंगरगाव, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना। तर जे मिरचीचं पीक आहे सध्याला किती वर्षापासून मिरची लागवड करत असतात? मी साधारण 5-6 वर्षापासून मिरची लागवड करतोय। 5-6 वर्षापासून मिरचीची लागवड करतात। दरवर्षी किती क्षेत्र असतं आपल्या मिरचीची लागवड केलेलं? दरवर्षी अर्धा एकर 10 गुंठे असंच राहतं। अर्धा एकर 10 गुंठे जास्त लावून थोडक्यामध्ये आपण जास्त उत्पन्न घ्यायचा प्रयत्न करत असतात। तर सर सध्या जी मिरचीचा भावामध्ये चालली किंवा मिरचीची लागवड केली, ही लागवड कधी मध्ये केली होती? ही लागवड आपण 24 मेला केली। 24 मेला। तर दरवर्षी लागवड कधी करत असतात सरासरी? 1 मेला करत असतो, पण यावर्षी लेट केली 1 मेला। तर आपला सध्या मार्केट कुठे चालली जे मिरचीच्या मार्केटमध्ये? जाफराबाद सध्या झाली आपली। जाफराबादमध्ये चालली का सध्या जी मिरची? तुम्ही आता किती लावलेला हा प्लॉट आपला? किती आता? 2000 खोडे 10 गुंठेमध्ये। 2000 खोड 10 गुंठ्यामध्ये। सध्या आपण तुम्ही बघू शकता लोक 2 एकर 3 एकर मिरची लावते, अर्धा एकर किंवा 10 गुंठे मिरची लावते। तर 10 गुंठ्यामध्ये याला किती खर्च आला आपण त्यांचे सगळ्यात पहिले जाणून घेऊ। सध्या मिरची खर्च सध्या आता 15-20 हजार पर्यंत खर्च आलेला आहे। मल्चिंग, रोप आणि खत औषध। तर मल्चिंग, रोप, खत औषध, तर टोटल आपला 15,000 रुपये खर्च आलेला आहे। मिरची निघण्यासाठी 15,000 रुपये खर्च केले 10 गुंठ्यामध्ये सांगितलं। तर मिरचीची क्वालिटी तुम्ही बघू शकता जवळ येत असं। तर मिरचीची क्वालिटी एकदम शानदार आहे सध्याला। ही कोणती मिरची सरासरी आता? लालपरी। लालपरीची व्हरायटी। लालपरी व्हरायटीचं नाव लालपरी। लालपरी। तर सध्याला आता काय भाव चालली जाफराबादला आपल्या? जाफराबाद झाली 5,000-6,000। 5 ते 6,000 समजा जी। तर आता मिरचीचे किती तोडे झालेले सरासरी आपल्या? आपला 2 तोडे झालेले। 2 तोडे झालेले। तर पहिल्या तोड्याला आपला काय भाव भेटला होता सरासरी? पहिल्या तोड्याला आपल्याला 8,000 रुपये भेटला। 8,000 रुपये दरम्यान इष्टता भाव बघितला असेल। यावर्षी मिरचीला भाव आहे, भाव याचं कारण काय आहे तुम्ही बघू शकता। मिरचीचा खूप रिक्सी आहे। आता सध्या फवारणी वगैरे किती दिवशी घ्यावं लागते? 4-5 दिवशी फवारणी। 4-5 दिवशी। सर मिनिमम मिरचीला काय भाव भेटला पाहिजे तेव्हा शेतकऱ्याला कुठेतरी पुरते एक सामान्य? 5-6,000। 5 ते 6,000 रुपये सरासरी मिरचीला दरवर्षी कधी भाव भेटत असतो? हे आपले जून जुलै मध्ये। जून जुलै मध्ये त्यावेळेस भाव असतो। बाकी 2,000 नंतर मिरची लागवड असतो ना मिरचीची काय भाव भेटला पाहिजे म्हणतो शेतकऱ्याला तुम्ही पुरतं? 5 ते 6,000 पर्यंत। 5 ते 6,000 रुपये तुम्ही बघू शकता। आता सध्याला भाव चालली 4,000 ते 5,000 रुपये सरासरी, 6,000 रुपये चालली। व भाव जर टिकून राहिले तेव्हा शेतकऱ्याला कुठेतरी पदरामध्ये 2 पैसे पडते। तुम्ही बघू शकता प्लॉट हा चांगला शानदार आलेला आहे, पण शेवटपर्यंत भाव भेटेल का नाही ही सांगू नाही शकत। तुम्ही बघू किती निघू शकता आता मिरची सध्याला किती क्विंटल मिरची निघू शकते आपल्या याच्यामध्ये शेवटपर्यंत एक अंदाज तुमच्या? शेवटपर्यंत 20 ते 25 क्विंटल मिरची। 20 ते 25 क्विंटल मिरची निघायला पाहिजे सरासरी मिरची। 4,000 ते 5,000 रुपये जर भाव लागला आपल्या शेवटपर्यंत मिरचीला, तर मिनिमम काय किती पैसे होऊ शकतात आमचा एक अंदाज? आपले 10 गुंठ्यात 1,00,000-1.25 लाख रुपये होतात आणि खर्च वगैरे जाऊन 1,00,000 रुपये आपलं प्रॉफिट होऊ शकते। 1,00,000 प्रॉफिट होऊ शकतं समजा। तर 1 क्विंटल मिरची तोडण्यासाठी किंवा 2 क्विंटल मिरची तोडण्यासाठी मिनिमम किती लेबर लागतं आपल्याला? लेबर आपलं घरचं सध्या घरचं आहे, घरचे मग त्यामुळे जास्त पुरतं। बाहेरचं लेबरला 10 गुंठ्यामध्ये तुम्ही बघू शकता मिरची जर चांगली सोय घेतली, मिरची जर चांगल्या निसर्गाने साथ दिली व भावाने साथ दिली, तर म्हणजे 1 लाख ते 20,000 होऊ शकता। खर्च वगैरे जाऊन 1 लाख रुपये आपल्याला प्रॉफिट होऊ शकतो। तर याच्यामध्ये व्हायरस वगैरे कसे प्रमाणे तर समजा पाऊस वगैरे जास्त पडला, तर पाऊस वगैरे जर पडला त्याच्यावर व्हायरस कशा प्रमाणे येतो? ते झाडं लागलेले आहे तुम्ही बघू शकता। चला तिकडे आता जे इकडे कशामुळे बसलेले मिनिमम? हे जास्त पाणी साचल्यामुळे झाडं बसलेले। पाणी साचल्यामुळे सगळे जर असं काही जण खूप शेतकरी असतात जे मल्चिंग वगैरे आथरत नाही, तर यांचा पुन्हा प्लॉट असं तर मला बसू लागतो। हा, मल्चिंगचे खूप फायदे ना आपले। पाणी जास्त झालं की मल्चिंग नाही एवढं होत नाही ना। अच्छा तुम्ही बघू शकता मित्रांनो असे आता हे झाडं सुधारण घ्यायची गॅरंटी का? नाही, वाळवलेले झाडं त्याला गेलेले झाडं त्याला गेलेले आहे का? लावणामध्ये मिरच्या समजा सरासरी जमत पाण्याची समजा पाण्याच्या निचरा होणार जमीन पाहिजे, निचरा होणार। तर चालू मित्रांनो तुम्ही बघू शकता असे थोडक्यामध्ये माहिती दिली व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये ज्यांना कर। तर मित्रांनो सध्याला खूप जण तुम्ही बघत असाल इंस्टाग्रामवर एकच ट्रेंड चालली, फक्त हॉटेल तिरंगामध्ये पाणी शिरलं, खूप भावाचं नुकसान झालं। साहजिक आहे त्याचं नुकसान झालं, ते सगळ्याला दिसलं। पण मित्रांनो सध्याला आपल्या शेतकऱ्याचं पावसामुळे किती नुकसान झालं हे कोणाला दिसलं नाही। चला तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघू शकता सध्याला मिरच्या एवढा खर्च वगैरे करून मिरच्याची परिस्थिती बघू शकता। हे फक्त एक पाण्यामुळे झालं, पण हे सध्याला कोणाला दिसत. तर शेतकरी मित्रांनो माझा व्हिडिओ बनवायचा मुद्दा हा होता की खूप शेतकरी असतात जे मिरची लागवड करतात, त्यांना माहिती नसतं खरंच मिरचीला काय भाव गेला, तेव्हा मिरची पुरती हो कशी दरम्यान लावा। तुम्ही बघू शकता किती खर्च येतो, त्यासाठी माझा व्हिडिओ असतो। माझा व्हिडिओ यासाठी नसतो की शेतकऱ्याला किती प्रॉफिट झालं, काय ती फायदा झाला, यासाठी नसतं, फक्त मार्गदर्शन म्हणून मी व्हिडिओ बनवत असतो। मित्रांनो तुम्ही बघू शकता पावसामुळे खूप शेतकऱ्याचं असं नुकसान झालं। खूप मिरचीचं जे पीक आहे खूप रिक्सी आहे, जर भाव लागले तरच आपले 2 पैसे आपल्या पदरात पडतात, नंतर कधी वेळेस असं होतं खूप शेतकरी मिरचीमध्ये अंदर गेलेले। सध्याला मिरची होती खूप प्रमाणात व्हायरस येऊ राहिलं पाऊस पडल्यामुळे। मित्रांनो पण आपल्याला चांगल्या दरम्यान माहिती दिली, तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी
आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जालनाकर.